श्री स्वामी समर्थ. बाळ, माझं लक्ष आहे तुझ्यावर. नको काळजी करू. फक्त कर्म चांगले कर. बाकी सगळं माझ्यावर सोड. आणि एकदा मला फॉलो करून दे. श्री स्वामी समर्थ. बाळा, मी कुठेही गेलेलो नाही. मी तुझ्या जवळच आहे. ज्या वेळेस तुला माझी आठवण येईल तेव्हा मनापासून तू फक्त मला हाक मार. मी नक्की धावत येईन. अरे, आमची साथ धरली तर स्वप्न सत्यात येतीलच. जगाचा आणि जगायचा नियम बदला. जे तुम्हाला समजू शकत नाहीत त्यांना समजावणं बंद करा. बाळ, 2024मध्ये तुझी चांगली प्रगती होईल. मनापासून फॉलो करून लिही. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुझे भले होते. ते तुला आता नाही समजणार, पण वेळ आली की नक्कीच समजणार. बाळा, ज्या आमच्या ताब्यात आहे त्याला कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही. बाळा, तुझ्यावरचे संकटही टळेल आणि सुखही लवकरच येईल. विश्वास ठेव. प्रत्येक वेळी प्रत्येकाचाच विचार करून चालत नाही. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगणंसुद्धा कधीकधी गरजेचं असतं. ठाम राहायला शिका. एखाद्या वेळेस निर्णय चुकला तरी चालेल, कारण जीवनाची सुरुवात ही कोठूनही करता येते. म्हणून ठाम राहा. बाळा, लोक रंग बदलतात, पण मी माझ्या भक्तांची वेळ बदलत असतो. त्यामुळे तू विश्वास ठेव. बाळा, तुझे नशीब उजळण्याची वेळ आता आली आहे. आता सगळे तुझ्या मनासारखेच आणि तुझ्या फायद्याचेच होणार आहे. बाळा, आम्हाला शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त मनापासून आम्हाला हाक मार. आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्या मदतीला नक्कीच येऊ. बाळा, दर्शनाला नेहमी रांगेतच जावे, कारण वशिलाच्या चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला ज्याचे त्याचे काम नेमून दिलेले आहे. ते काम योग्य आहे की अयोग्य ते सध्याच्या वेळेत कळणार नाही, पण योग्य वेळ आली की नक्की कळणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मनाची तगमग थांबविण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे. स्वामी भक्ती हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेत. ती दूर करण्याची शक्ती नामस्मरणात आहे. भीतीमुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य हे समर्थ नामात आहे. याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा बोलती होतात. प्रत्येकाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. ते टाळता येत नाही, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. जे कोणी स्वामींच्या छत्रछायेत असतात, स्वामी कधीही त्यांची साथ सोडत नाहीत. आज तुमच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे. स्वामींचे भक्त असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बाळा, तू जे स्वप्न पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे. तू काळजी करू नकोस. फक्त थोडा संयम ठेव. तुझ्या जीवनात संकटे आली म्हणून त्या संकटांना पाहून घाबरून पळू नकोस. उलट त्या संकटांचा धीटाने सामना कर. घाबरू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या चरणी त्रिवार वंदन करूनच आजचा अनुभव सांगायला सुरुवात करते. स्वामींचा आशीर्वाद आपण सर्व स्वामी भक्तांना कायम सुखावत राहो आणि स्वामी प्रचिती सर्वांना मिलो, ही माझी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग आजचा स्वामी महाराजांचा अनुभव पाहूया. आपल्यापैकी बरेच जण स्वामी महाराजांवर खूप श्रद्धा भक्ती असणारे, तर काही स्वामी महाराजांच्या सेवेत अविरत असतील. प्रत्येकाला स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांचा आशीर्वाद कायम देत असतात. एकदा सर्व स्वामी महाराजांकडे सोपवून दिलं की ते सर्व काही सुरळीत करतील, हा एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. एक पॉझिटिव्ह विचार जसा आपल्यातली नेगेटिव्हिटी देऊ करून आपल्यात एक आशेचा किरण देऊन जातो. अगदी स्वामी महाराजसुद्धा आशेचे किरण म्हणूनच आपल्या सर्वांच्या आयुष्यात
स्वामी महाराजांचं आगमन ही सुद्धा तशीच काहीशी अनुभूती आहे. आपल्यापैकी काही नास्तिकसुद्धा असतील. काहींना असं वाटत असेल, ही मुलगी काय बोलत असते, असं काही घडत असेल का? त्या सर्वांना माझा एकच सल्ला आहे, कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवल्याशिवाय त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला स्वामी अनुभव आहे वामन हरी पेठे ज्वेलर्स, ज्यांना आम्हीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यांच्या कार्यामुळे पूर्ण जगभरसुद्धा त्यांची ओळख आहे. त्यांना आलेला स्वामी अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामी महाराजांचा हा खूप सुंदर असा अनुभव आहे. या स्वामी अनुभवातून अनेक लोकांना स्वामींची प्रचिती मिळते. अनेकांच्या दुःखांचं सुद्धा निराकरण होतं. निराशेचं सावट असणाऱ्या एक आशेचा दुवा म्हणजे आपली स्वामी. सुबोध पेठे ह्यांच्या पत्नी म्हणजे वामन हरी पेठे ह्यांच्या सून. आत्ताच नाही तर आमची संपूर्ण कुटुंब बऱ्याच वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्या सांगतात त्यांचं लग्न 2001 मध्ये झालं होतं, पण आमची पिढी ही खूप आधीपासून आहे. माझं माहेर हे मुंबईमधील गोरेगाव येथीलच. पण माहेरी अशी कुठली सेवा किंवा पूजा होत नसे. घरी फक्त वर्षातून एकदा गणपती बाप्पा येत असे आणि त्याची शास्त्रोक्त पूजा करायचो. तेव्हाच्या काली स्वामींबद्दल इतकं काही कुणाला माहीतसुद्धा नसेल. 2001 मध्ये मी जेव्हा लग्न करून सासरी आले, सासर ही जवळच मुंबई येथील बांद्रा येथे आम्ही राहतो, तेव्हा मी बघितलं माझ्या सासूबाई रोज स्वामींचे सारामृत वाचत असायच्या. नेहमीच त्यांचं गुरुचरित्र पारायण सुरू असायचं. नेहमीच त्या स्वामींच्या सेवा न चुकता करत असायच्या. आमच्या घरात सर्वात जास्त धार्मिक म्हणजे माझ्या सासूच होत्या. त्यांना ह्या सगळ्याची खूप आवड होती. तेव्हा स्वामी समर्थांविषयी जास्त काही कुठे माहीतसुद्धा नव्हतं. त्या काळातही अगदी आधीपासून सासूबाई हे सगळं करत असायच्या. हे सर्व बघून खूप नवलही वाटायचं. आमचं देवघर खूप मोठं आहे, पण देवघरात कुठलीही मूर्ती नाही. फक्त एक छोटा गणपती आणि एक पंचधातू वापरून बनवून घेतलेली सोन्याची स्वामी मूर्ती. हे सर्व बघून खूप नवलही वाटायचं आणि कौतुकसुद्धा. माझे मिस्टर, सासरे, दीर सर्वच स्वामींना खूप मानत होते. एके दिवशी मी सहजच विचारलं, तेव्हा माझ्या सासूबाईंनी सांगितलं. माझ्या सासूबाईंना स्वामींचा आलेला अनुभव त्यांनी मला जेव्हा सांगितलं, अक्षरशः अंगावर काटे येतील असाच तो अनुभव होता. त्या सांगत होत्या, खूप जुना अनुभव आहे. लग्न झालं आणि मुलं झाली. त्यांच्या घरी एक छोटंसं किराणा मालाचे दुकान होते. कालांतराने ते दुकान बंद पडले. त्या दरम्यान तुझे सासरे म्हणजे माझे सासरे वामन पेठेंना आजारानं ग्रासलं. अचानक त्यांचं डोकं खूप दुखायला लागलं. तेव्हा चेक केल्यानंतर त्यांना मायग्रेन असल्यासारखं वाटलं. पण नंतर असं कळलं की त्यांना ब्रेन कॅन्सर आहे. त्यामुळेच त्यांना इतका त्रास होत होता. पुढे ताई सांगतात, ब्रेन कॅन्सर म्हणजे अगदी मृत्यूच, वाचण्याची शक्यता सुद्धा नसल्यासारखी. त्यांची सिच्युएशन पण खूप क्रिटिकल होती. सासूबाई सांगत होत्या, ते ऐकून खरंच अंगावर शहारे येत होते. ते ऐकून खरंच. तेव्हा माझे पती, दीर अगदी लहान होते. तेव्हा पैसेही जास्त नसायचे. मोठ्या हॉस्पिटलला न्यायचं तर तोही खर्च न परवडणाराच होता. ताई म्हणतात, सासूबाईंनी कसं सहन केलं असेल. तेव्हा सासूबाई सांगतात, अचानक माझ्या मिस्टरांची तब्येत खूप खराब झाली. अगदी डॉक्टरांनी सुद्धा गॅरंटी सोडली. तेव्हाच त्यांना एक पत्ता मिळाला. त्यात सांगितलं होतं की तुम्ही अक्कलकोटला जा. तिथे गेल्यानंतर प्रत्येक संकटावर उत्तर मिळतं. तिथे तुमचे सर्व प्रश्न सुटतील. तिथे गेल्यानंतर मरणारा माणूससुद्धा वाचतो. त्यानंतर सासूबाई सासऱ्यांना घेऊन अक्कलकोटला गेल्या. तिथे जाऊन त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले. त्यावेळी स्वामींना सर्व सांगून ते घरी परतले. सोबत तिथून त्यांनी स्वामींची विभूतीसुद्धा आणली होती. रोज नियमित त्या सासऱ्यांच्या कपाळाला ती विभूती लावत असत. आजही स्वामींची विभूती आमच्या घरी आहे आणि रोज आम्ही ती विभूती लावतो. त्यानंतर सासऱ्यांचे रिपोर्ट यायला लागले आणि विशेष म्हणजे ते रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागले.
त्यांच्या तब्येतीत अचानक सुधारणा झाली असं वाटायला लागलं. सगळं संपल्यासारखं वाटत असताना प्रकाशाची तिरीप पडावी तसंच स्वामींचे छायारूपी छत्र मिळालं. स्वामी जीवनात एक नवीन उमेद घेऊन आले आणि संसार पुन्हा मार्गी लागायला सुरुवात झाली. ताई सांगतात, तेव्हा जर सासऱ्यांना काही झालं असतं तर त्यांचं आयुष्य थांबलं असतं. स्वामींची ही पहिली प्रचिती त्यांना मिळाली. तेव्हापासून सर्वांचा स्वामींवर विश्वास बसला. तेव्हापासूनच आमच्या घरातील प्रत्येकजण स्वामींची मनापासून पूजा सेवा करतात. त्यानंतर सुद्धा एक छान प्रसंग त्या सांगतात. सासरे ठीक झाले पण त्यानंतर घरात कुठलाच इन्कमचा मार्ग नव्हता. तेव्हा सासऱ्यांनी सोन्याचं दुकान टाकायचे ठरवले. पण त्यातसुद्धा त्यांना खूप अडचणी यायला लागल्या. कधी जागा मिळत नसे तर कधी पैशांची कमतरता, कधी गव्हर्नमेंट लायसन्स, कधी कॅन्सल व्हायचं तर कधी इन्क्रेज. त्या सांगतात अशी 2 वर्ष प्रयत्न करूनसुद्धा काही होत नव्हतं. म्हणून ही पिढी आम्हाला सुरू करता येत नव्हती. म्हणून आम्ही सर्व, मी, माझे मिस्टर आणि मुलं सर्व अक्कलकोटला गेलो. स्वामींना सर्व सांगितलं. तिथून पुढे सासूबाईंनी गुरुचरित्र पारायण सुरू केले. 7 गुरुचरित्र पारायण त्यांनी केली आणि स्वामींनी त्यांच्या आशीर्वादाने गुरुवारपासूनच आमची ती पहिली पिढी सुरू केली. त्यानंतर खूप यश मिळत गेलं. ताई सांगतात की आम्ही प्रत्येक पिढी ही गुरुवारीच सुरू करतो. सर्वात पहिले आम्ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच सुरुवात करतो. सासूबाई सांगतात की लग्न झालं तेव्हा सोन्याचे मंगळसूत्रसुद्धा नव्हतं, पण आज 118 दुकानं सोन्याची झाली. स्वामींच्या आशीर्वादाने त्या इथपर्यंत पोहोचल्या. आता त्यासुद्धा स्वामींचे करतात. नियमित स्वामी सेवा करतात आणि त्यांना खूपदा स्वामी प्रचिती देतात. स्वामी समर्थ हे खरंच साक्षात आहेत. आम्ही नेहमी अक्कलकोटला जातो. हा अनुभव त्यांनी फक्त स्वामींवर असणारा विश्वास अधिक दृढ व्हावा म्हणून त्यांनी हा अनुभव सांगितला आहे. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना कायम सुख समृद्धी प्रदान करो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जो देवाचाही देव, जो देवाचाही राजा, जो देवाचाही मालक, ब्रह्मांड नायक माझा राजा, माझा माता पिता जो सर्वांचा अधिपती, काय वर्णू मी त्यांची महती. असा माझा दिगंबर यती, आयुष्याच्या प्रारब्धाचा भोगाने डोळ्यात भरून आले पाणी. अशा वेळी अशा दुःखाचे बरसणारे पाणी थांबविण्यासाठी आले नाही तुमच्या विना अन्य कुणी. त्यामुळे या जन्मात तुमचाच आहे ऋणी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाल, मला मानत असशील तर सबस्क्राईब करून माझे नाव लिही. मी तुम्हाला स्वामींचे 10 अनुभव सांगणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये त्यातील 2 अनुभव सांगितलेले आहेत. ते अनुभव जर तुम्ही ऐकले नसतील तर नक्की पाहून घ्या. चला तर मग मी आज तुमच्या सर्वांसाठी स्वामींचा हा 4था अनुभव सांगणार आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी माऊलींचा एका आजोबांना आलेला अनुभव सांगणार आहे. हा अनुभव त्यांच्याच नातवाने सांगितला आहे. तो म्हणतो की माझे आजोबा स्वामी महाराजांचे कट्टर भक्त होते. कायम त्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा निरंतर जप ते करत असायचे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणारे वातावरणसुद्धा सकारात्मकतेने भरलेले असायचे. आजही हा अनुभव सांगताना आजोबांच्या अंगावर शहारे येतात. तो दिवस होता 17 मार्च 2023. दुपारचे 12:10 झाले होते. अचानक घराचं दार वाजले. दार उघडून बघितले तर शेजारच्या किराणा दुकानामधला एक मुलगा होता. तो मुलगा आजोबांना म्हणाला, तुमच्या भावाचा फोन आला आहे, चला लवकर. आजोबासुद्धा घाईगडबडीत त्यांच्या पाठोपाठ निघाले. दुकानात पोचल्यावर त्यांनी चालू फोन उचलून कानाला लावला तर आवाज आला की दादा, सुनंदाला बरं नाही, तू लवकर येऊन जा. सुनंदा ही आजोबांच्या भावाची बायको. ते शेजारीच 2 गाव सोडून राहत असत. आजोबासुद्धा तेव्हाच तातडीने भावाच्या घरी जायला निघाले. दुपारी 3च्या सुमारास ते तिथे पोहोचले. तिथली सगळी कामे आटोपल्यानंतर ते जेवण करून घरी येण्यासाठी निघाले. तेव्हा बरीच रात्र झाली होती. त्यांच्या भावाने त्यांना सांगितलं की एवढ्या उशिरा का जातोय, त्यापेक्षा उद्या पहाटे जा हवं तर.
पण आजोबांनी काहीतरी महत्त्वाच्या कामाचं कारण दिलं आणि ते रात्री 10:30च्या सुमारास तिथून घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी गावची वेस सोडली आणि पाऊलवाटेने चालू लागले. मुखात स्वामीनामाचा जप निरंतर सुरूच होता. गावच्या वेसेबाहेर सदाचे शेत होते आणि शेतीपासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर त्यांचं घर. एव्हाना निघून काही तास उलटले होते. रात्रीचा 1 किंवा 1:30 वाजून गेला असेल. त्या शेतातून जाताना त्यांना कोल्हे ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. अंगावर काटा येईल असा आवाज होता तो. गर्द झुडपातून रातकिड्यांची किरकिर सुद्धा ऐकू येत होती. त्यांनी अर्धे माळरानसुद्धा ओलांडले नसेल तितक्यात एका बाईची जोरात किंचाळी ऐकू आली. इतकी कर्णकर्कश किंचाळी होती की संपूर्ण माळरानात घुमली आणि क्षणासाठी वाटलं की आत्मा शरीर सोडून बाहेर येईल. जसे त्या किंचाळीचा आवाज आला तसं सर्व शांत झालं. एक प्रकारची भयान स्मशान शांतता पसरली. आजोबासुद्धा घाबरून एका जागी स्तब्ध झाले होते. त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. तेवढ्यात त्यांचं लक्ष समोर गेलं आणि समोर पाहून होता नव्हता तो त्राणही आता संपला होता. कारण एक स्त्रीसारखी दिसणारी आकृती त्यांच्याकडे पळत येताना त्यांना भासत होतं. तिचा पळायचा वेग अतिसामान्य होता. मोकळे केस, हिरवी साडी जागोजागी फाटली होती. हिरवा चुडा भरला होता. डोक्याला कुंकू आणि सभोवताली एक प्रकाशाचं वलय होतं. लांबून तरी ती एक स्त्री, एक सवाशीण वाटत होती. ती स्त्री अतिशय वेगाने त्यांच्या दिशेने आली आणि त्यांच्यातून आरपार निघून गेली. हा सगळा प्रकार अवघ्या क्षणात घडला की त्यांना समजायलाही वेळ मिळाला नाही. आजोबांनी झपाझप पावले टाकण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या भागातून कधी रडायचा तर कधी हसायचा आवाज येत होता. तितक्यात ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. आजोबा हे सर्व पाहून तिला गयावया करायला लागले की सोड मला. तिने नकारार्थी मान हलवली. तर त्यांनी घट्ट डोळे मिटले आणि स्वामींचा जप करू लागले. कसे त्यांनी डोळे उघडले तर त्यांना दूरवर एका औदुंबराच्या झाडाखाली एक दिवा दिसला. तो दिवा पाहताच तसं त्यांनी जोरात स्वामींच्या नावाचा जप सुरू केला. तशी ती बाई जोरजोरात ओरडू लागली. तसं त्यांनी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्या माळरानावर जोरात वारा सुटला आणि त्या औदुंबराच्या झाडाखाली एक तेजोमय आकृती तयार व्हायला लागली. त्या परिसरात कानाला आणि मनाला आधार देणारा एक कणखर आवाज उतरला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वासे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता त्या झाडाखाली एक स्पष्ट अशी आकृती त्यांना दिसायला लागली. ती आकृती होती साक्षात आपल्या स्वामी महाराजांची. साक्षात परब्रह्म जगतपिता आले होते. संपूर्ण शिवार आणि औदुंबर तेजोमय झाला होता. एक आदेश आला, सोड त्याला नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आवाजात हुकूम होता पण त्यांच्या कानात कुणीतरी अमृत टाकल्यासारखं त्यांना वाटलं. जो निशंक आणि निर्भय करत होता. जो आजोबांनी त्या जगतपितासमोर हात जोडले. स्वामी मला वाचवा. तेवढ्यात तो प्रकाश एवढा वाढला की त्या स्त्रीरूपी आत्म्याला तो सहन झाला नाही आणि ती त्यामध्येच विरून गेली. एक दिलासादायक आवाज परिसरातून घुमू लागला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता तिथे कुठलाच प्रकाश नव्हता. दिवा शांतपणे तेवत होता. आजोबा त्या झाडाजवळ जाऊन हात जोडले व स्वामींचे मनापासून आभार मानले व पारावर जाऊन बसले. बाळा, थकला असशील ना, ये डोकं ठेव माझ्या मांडीवर. अचानक कोणीतरी त्यांचं डोकं हळूवार पारावर ठेवलं आणि त्यांना शांत झोप लागली. त्यांना स्वप्नात असं दिसलं की ते जगतपिता स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले आहेत. त्यांचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरत आहे. जाग आली तर सकाळ झाली होती. ते त्याच पारावर झोपले होते. बाजूला पाहिलं तर स्वामींचा एक सुंदर फोटो तिथे होता. त्यांनी फोटोला नमस्कार केला आणि गावाकडे चांगल्या आठवणी घेऊन निघाले. अशक्य जे जे जागी सहज ते तुम्हालाच शक्य. तुम्ही कोण हे ओळखणे मानवानं शक्य. श्री स्वामी समर्थ. बाळ, मला मानत असशील तर माझं नाव लिह.
स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजचा 5वा स्वामी अनुभव सांगायला सुरुवात करते. स्वामी माऊली आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. माझी स्वामी माऊली खूप दयाळू आहे. ती ज्या कोणी भक्तांचा हात धरते त्याला पहिलं तीरावर कायम पोचवते. याआधीचा स्वामी महाराजांचा अनुभव सांगत असताना अक्षरशः माझ्या अंगावर शहारे आले. त्यावरून स्वामींचा महिमा खूप अगाध आहे हे आपण सर्वांच्या लक्षात आले असेल. पहिलं तीर काय असतो हे जर खरंच जाणून घ्यायची तुमची इच्छा असेल तर एकदा स्वामीनामाचा जप करून बघा. तुम्हाला खरंच खूप आत्मिक आणि मानसिक सुख त्यातून नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आजचा जो अनुभव आहे तो स्मिता पाटील, ज्या मूळच्या अमरावती येथील आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या रितेश देशमुख यांची सख्खी आत्ते बहीण. त्या ताई सांगतात की मी BHMS डॉक्टर आहे आणि फिजिओथेरपिस्ट स्पेशालिस्ट, पंचकर्म, नॅचरलिटी, बॉडी मसाज हे सर्वसुद्धा करत आहेत. या सर्वांचे अनेक सेंटर त्यांनी उभारले आहेत. त्या अमरावतीच्याच आहेत, मात्र त्यांचं सासर पुण्यात असल्यामुळे त्या पुण्यातच असतात. मी फक्त 4थी ते 5वीला होते आणि तेव्हापासून मी स्वामी सेवेत आहे. आज जवळपास 40-45 वर्ष झाले असतील मी स्वामी सेवेत आहे. आपण जसं नित्यसेवा करतो त्याच्या दुप्पट स्वामी सेवा त्या 4थीत असतानापासूनच करत आहेत. त्या सांगतात की माझी सेवा रोज इतकी असते की सप्तशती पाठ, गुरुचरित्र पाठ, गीता, रामायण, अगदी स्वामी सारामृत पारायण हे सर्वच, म्हणजे ह्या भूमीतील जेवढे धार्मिक ग्रंथ असतील ते माझे वाचून झालेत. आत्तापर्यंत 1000च्या वर माझे गुरुचरित्र पारायण तर 3000च्या वर माझे स्वामीचरित्र पारायण झालेत. अमरावती ते नागपूर भागात जवळपास 50पेक्षा जास्त स्वामी केंद्रे आहेत, पण त्या प्रत्येक केंद्रात माझे अनेक पाठ झाले आहेत. त्या सर्व केंद्रात मी जाऊन आली आहे आणि तिथली अनेक लोक माझ्या ओळखीची आहेत. आमच्या जवळच्या मठात स्वामींचे अनेक कार्यक्रम होत असतात आणि त्यात मी आणि माझ्या मैत्रिणी नेहमीच भाग घेत असतो. आमच्या मठामध्ये स्वामी पुण्यतिथी सप्ताह आणि दत्त जयंती सप्ताह जोरात साजरा व्हायचा. तेव्हा आम्ही 4थी-5वीला होतो. तेव्हा अगदी शेणामातीने सारवण्यापासून सर्व करायचो. पुण्यतिथी सप्ताह आणि दत्त जयंती सप्ताह सुरू असायचा तेव्हा आम्ही मठातच असायचो. प्रसाद देणे, हवनकुंड तयार करणे, हवनकुंडाच्या अवतीभवती रांगोळी काढणे. एके दिवशी सकाळी उठून तयारी करून अगदी सकाळी 5 वाजता आम्हाला मठात पोचायचे होते. 3 वाजता उठून मग साडी नेसून पारायणाला बसावं लागत असायचं. त्यामुळे कारण आमच्या केंद्रात ड्रेस, टिकली, चामड्याच्या कुठल्याही वस्तू चालत नसायच्या. अगदी लहान असली तरी साडीत नेसायची. त्या दिवशीसुद्धा तसंच झालं. तरीही मला ह्या सगळ्यांची खूप आवड होती. मला पारायणाला बसायचं होतं. त्यासाठीच रात्री मी आईला सांगितलं होतं, मला उद्या 5 वाजता जायचं आहे, मला लवकर उठव, मला जायचं आहे. एवढं सांगून मी झोपी गेले. सकाळ झाली, रेडिओ लागला, कारण त्यावेळेस रेडिओ होते. त्याचाच आवाज ऐकू आला की बरोबर जाग येत असे. मला जाग आली तेव्हा मला कळालं की काहीतरी भयानक प्रकार झालाय, कारण एक मोठा विंचू माझ्या छातीवर बसला होता. अगदी तो विंचू कधीपासून माझ्या छातीवर बसला हे मला देखील माहीत नव्हतं. तो विंचू इतका मोठा होता की इतका मोठा विंचू आमच्या घरात कुणीच पाहिला नव्हता. ज्याला इंगली बोलतात ना, त्याच प्रकारातला तो विंचू वाटत होता. मी सकाळच्या गडबडीत उठून आईला उठवत होते. आई, मला अंघोळीला पाणी टाकून दे गं, मला जायचं आहे. आई मला म्हणत होती, एवढी कसली घाई आहे? माझी घाई थोडी जास्तच होती. मला तिकडे मठात जाऊन अगदी पहिल्या नंबरवर बसायचं होतं. थोड्या वेळात माझ्या कपड्यात काहीतरी टोचत आहे असं मला वाटत होतं. आईला वाटलं, तू थोडी वेंधली आहेस, तुझे केस आतमध्ये पडले असतील, तेच तुला टोचत असतील. आईला म्हटलं, आई केस वगैरे काही नाही, काहीतरी खूप टोचत आहे. आणि मी माझ्या फ्रॉकमध्ये हात घातला. त्यावेळी मी अगदी फ्रॉकच घालत होते, कारण त्यावेळी मी 4थीत होते. आणि मी स्वतः तो विंचू बाहेर काढला आणि लांब फेकला. माझी बहीण झोपली होती, तिच्या दिशेनेच एका कोपऱ्यात तो जाऊन पडला. तो इतका मोठा होता की सर्वजण झोपेतून जागे झाले होते.
आणि सर्वांना एकच नवल वाटत होतं की इतका वेळ तो तिथे असूनसुद्धा त्याने दंश केला नव्हता. ज्यावेळेस माझ्या आईने बघितलं तेव्हा तो आकार माझ्या छातीवर तो पूर्ण कर विंचू उमटला होता. मात्र त्याने काहीच केलं नव्हतं. या एकाच गोष्टीने सर्वजण काळजीत पडले. त्यानंतर मी पटकन आवरून मठात गेले. त्या दिवशी मी मठात गेले. माझं पारायण सुरू झालं. भूपाली सुरू होती. आरती झाली. महाराजांना हार वगैरे घातले होते. पण आज महाराज मला जरा वेगळेच भासत होते. अगदी माझ्याकडे घूर लावून बसल्यासारखे ते मला वाटत होते. मी एकटक महाराजांकडे बघत होते, मात्र ते माझ्याकडे घूर लावूनच बघत होते. अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. मग मी राजूभाऊंना विचारलं. त्यावेळेस राजूभाऊ मोरे हे पूर्ण मठाचे संस्थापक होते आणि तेच सर्व मठ चालवत होते. मी राजूभाऊंना सांगितलं. मग त्यांनी मला सांगितलं की आपोआप डोळ्यातून पाणी कसं आलं. मग दुसऱ्या दिवशी मी आईला सांगितलं की डोळ्यातून पाणी कसं काय आलं आणि थांबतच नाही आहे. आईने म्हटलं, थांब आपण पुन्हा राजूभाऊंना विचारू. ते म्हटलं, थांब मी सांगतो. रात्रीची आरती होऊ दे. आणि मग मी ते विसरूनच गेले. केंद्र पुन्हा एकदा थोडं सारवलं आणि रांगोळी काढली आणि मी घरी आली. आणि त्याच दिवशी अक्षरशः महाराज माझ्या स्वप्नात आले. महाराज दिसत होते आणि लाथ मारून मला उठवत होते. उठ, मी घरी आल्यावर मला काढून दिलास. मी म्हटले, मी ओळखलंच नाही महाराज. माझी फार मोठी चूक झाली. महाराज म्हटले, चुकी नाही तर काय, किती दिवसाची म्हणत होती. महाराज मला दर्शन द्या ना, मला दर्शन द्या ना. मनापासून करतेस ना तू. मग मी तुझ्याकडे आल्यावर मला घरातून काढून दिलास. मी पुन्हा महाराजांची माफी मागितली. मला कळलंही नाही. त्यावर महाराज म्हणाले, कसं कळत नाही. तुझी पूजा खूप आहे, तुझं खूप पुण्य आहे, तुझी पुण्याई वाढली आहे म्हणून मी तुला विंचूच्या रूपात दर्शन दिलं. पण तू मला ओळखलंच नाही. हे सगळं घडलं. मग मी उठून पुन्हा केंद्रात गेले आणि राजूभाऊंना सर्व सांगितलं. त्यावर राजूभाऊंनी मला दुर्गा सप्तशतीचे 56 पाठ करायचं सांगितलं. आधी संकल्प कर, मग सुरुवात कर. अगदी एका मांडीवर मी पूर्ण 56 पाठ पूर्ण केले. फक्त मध्ये मी एक ग्लास लिंबू पाणी घेतले. सर्वजण काय देऊ म्हणून विचारत होते, पण मी मात्र काहीच घेतले नाही. मग सगळ्यांचा हट्ट म्हणून तेवढं लिंबू पाणी घेतलं. रात्री 9:30ला माझे 56 पाठ एका मांडीवर पूर्ण झाले. राजूभाऊंनी मला शाबासकी दिली. अगदी मठात येणाऱ्या प्रत्येकाला ते सांगत होते, ह्याला म्हणतात मुलगी. एका मांडीवर 56 पाठ पूर्ण केले. आता बघू महाराज पुढे काय करतात, काय संकेत देतात. त्यानंतर आमची ट्रीप निघाली. सप्ताह पण संपला होता आणि माझे पाठही झाले होते. त्यानिमित्ताने आम्ही गाणगापूरला जात होतो. आम्ही 12 जणी मुली सोबत होतो. तिथे पोहोचलो. सर्वांनी चपला काढल्या. त्या चपला सांभाळणारं कुणीतरी हवं होतं, मात्र कुणीच तिथे नव्हतं. म्हणून मी आणि माझी एक मैत्रीण दोघी तिथे थांबलो. बाकी सर्व दर्शन घेऊन आले की आपण पण जाऊया दर्शन घेऊ. कारण सामानही बरंच होतं आणि कुणाला ना कुणाला तिथे असणं गरजेचं होतं. ह्यांना जाऊ द्या असं म्हणून मी आणि माझी मैत्रीण तिथेच थांबलो. त्यांनी दर्शन घेतलं. तितक्यात माधुकरी मागण्याची वेळ झाली. तितक्यात तिथे एक व्यक्ती ज्यांनी फेटा घातला होता, टिला लावला होता आणि पायात पादुका घातल्या होत्या, ते आमच्याजवळ आले आणि म्हणाले, का गं तुम्ही इथेच बसलात. तर मी म्हटले, बाकी सर्व आले की आम्ही पण जाऊन येऊ. शिवाय इथे साहित्यसुद्धा आहे, आम्ही जाऊ नंतर. तेवढ्यात ते म्हटले की माधुकरी मागण्याची वेळसुद्धा झाली आहे. मग ते म्हटले की तुम्हाला जाण्याची गरज नाही. मी स्वतःच तर आलो इथे तुम्हाला दर्शन द्यायला. घ्या माझं दर्शन. ते बाबा स्वतः असे म्हणत होते, मात्र तरीही आम्हाला कळालं नाही. तेव्हा ते म्हणाले, भूक पण लागली आहे आता. त्यावर ते बाबा म्हणाले, हो ना, म्हणून तर मी आलो इथे. त्यांनी 2 द्रोण दिले, ज्यात कढी आणि भात असं होतं. दोनही द्रोण त्यांनी आम्हाला दिले आणि ते असं म्हणत होते, इथेच खा, इथेच राहा. कशाला त्या ब्रह्मा विष्णू महेशाचं दर्शन घेता. त्यापेक्षा माझंच दर्शन घ्या. मी स्वतःच तर आलोय तुम्हाला दर्शन द्यायला. मी फक्त त्यांच्याकडे पाहून मान डोलावली आणि सहजच त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. फक्त 2 मिनिटे आणि 2 मिनिटात ते तिथून गायब झाले आणि त्यांचे पायाचे ठसे तिथे उमटले. मग मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं,
खूप मूर्ख आहोत आपण. ती म्हटलं, का गं, काय झालं? अगं ते साक्षात महाराज होते, जे आपल्याला दर्शन द्यायला आले होते. मग आम्ही त्यांच्या चरणांची धूळ घेतली आणि डोक्याला लावली. त्या क्षणी डोळ्यातून पाणी येत होतं. कारण आज पुन्हा एकदा महाराज दर्शन द्यायला आले होते. मात्र तेव्हासुद्धा त्यांना ओळखता नाही आलं. महाराजांनी दिलेला प्रसाद आम्ही गाडीमध्ये वाटला. आम्ही दोघींनी पोट भरून खाल्ला. पूर्ण गावातही वाटला. अगदी पूर्ण केंद्रातही वाटला. तरी मात्र प्रसाद जसाच्या तसाच दिसत होता. त्यातला थोडाही प्रसाद कमी झाला नव्हता. ते अन्न होतं आणि आत्ता काय करावं काही समजत नव्हतं. मग सगळेच म्हणायला लागले की साक्षात महाराजांनी दर्शन दिलंय. तुम्हाला महाराजांचा साक्षात आशीर्वाद मिळाला. मग मोरेदादांना सुद्धा हे कळलं. मग ते मला म्हणाले, बघ महाराजांनी तुला दर्शन दिलंय. साक्षात महाराज तुला भेटले. तू केलेल्या 56 पाठांचा आज कितीतरी मोठा साक्षात्कार झाला. त्या दिवशी मोरेदादा स्वतः माझ्या पाया पडले. तू एका मांडीवर 56 पाठ केले. त्याचं फळ तुला मिळालं. मग मी त्यांना विचारलं की हा भरलेला द्रोण मी काय करू? त्यांनी मला सांगितलं की हे तुळशीजवळ ठेवून दे. तिथून पुढे खूप कृपा महाराजांची आमच्यावर झाली. मी आणि माझी मैत्रीण दोघीसुद्धा महाराजांच्या आशीर्वादाने डॉक्टर झालो. आज जिथपर्यंत पोहोचलो ते स्वामी कृपेमुळे. माझं लग्नही गुरुवारीच झालं आणि माझ्या बाळाचा जन्मही गुरुवारीच झाला. श्री स्वामी समर्थ.